हॅलो यूट्यूब फॅमिली. ॲज अ पॅरेंट्स आपण खूप काळजी करत असतो. मुलांना उलटी का होते, दहीसारखं का बाहेर येतं, पनीरसारखं का बाहेर येतं, ते असं सतत का बाहेर येत राहतं. ढेकर काढला तरी पण त्याला उलटी येत असते, पूर्ण दिवस ते चालू असतं. सतत आपण रुमाल घेऊन पुसत असतो, इथे बीब बांधलेली असते गळ्याजवळ, असं सारखं होत असतं. तर हे खरंच कारण आहे का काळजी करण्यासारखं? तर त्याचा आन्सर आहे बिलकुल नाही. कारण 99% मुलांना हे असं उलटी होत राहते. काही बाळांना हे वर्षभर चालू असतं, काही बाळांना 6 महिने झालं की ते स्टॉप होतं. मग ते एकदा बसायला लागलं की त्याचा तो प्रॉब्लेम सॉल्व होतो. आणि आपण उलटी होत आहे म्हणून त्यासाठी सारखं डॉक्टरकडे जाणं आणि मग तिथे गेल्यानंतर ते सांगतात की हे एक नॅचरल आहे, ते असं काळजी करण्यासारखं काही नाही आहे. तर तिथून आपल्याला परत ते डॉक्टर पाठवून देणार. सो बेसिकली असं का होतं, डॉक्टरकडे घेऊन जायची वेळ कधी येईल ते तुम्हाला मी आता सांगते. की जेव्हा बाळ जेव्हा दहीसारखं काहीतरी बाहेर काढतं, पनीरसारखं काहीतरी बाहेर काढतं, तेव्हा ते एक नॅचरल आहे. ते म्हणजे असं झालं तर काही प्रॉब्लेम नाही. पण जर दूध जसं आपल्याला माहिती आहे त्याचं कन्सिस्टन्सी काय आहे, ॲज इट इज तसंच जर त्याच्या उलटीमधून जर बाहेर येत असेल तर ते वॉरी करण्याची गरज आहे. तर तुम्हाला ते डॉक्टरकडे घेऊन जावं लागणार बाळाला. तर आता हा प्रॉब्लेम का होतो, कधी होतो, तर त्याचं असं काही फिक्स असं नाही आहे. जर बाळाने दूध पिलं तर ते लगेच उलटी करू शकतं, किंवा आपण दूध पिल्यानंतर इमिजिएटली त्याला असं वरती उचलून घेतलं तरीही ते उलटी करू शकतं, किंवा त्याच्या पोटावरती प्रेशर थोडंसं आलं तर उलटी होऊ शकते. असं काही नाही, ते दिवसभरामध्ये कधीही उलटी करू शकतं. ही उलटी कधी बंद होईल, तर ती बाळ जन्मल्यानंतर त्याचं जे डायजेस्टिव्ह सिस्टम आहे तो खूप वीक असतो. तो जेव्हा हळूहळू मॅच्युअर होतं, ते मॅच्युअर झाल्यानंतर ते ऑटोमॅटिकली ते बंद होऊन जातं. 6 ते 8 महिन्यापर्यंत बाळ बसायला लागतं. बाळ एकदा बसायला लागलं की ते हळूहळू म्हणजे उलटी त्याची बंद होऊन जाते. आणि 1 वर्षापर्यंत तो पूर्ण मॅच्युअर होतं त्याचं डायजेस्टिव्ह सिस्टम, तेव्हा ते प्रॉपर सगळं काही बंद होतं. काहीच बाळ असं असतं की त्यांना 1 वर्षापर्यंत हा प्रॉब्लेम चालू असतो. आणि बाळ लहान असतं तेव्हा आपण कंटिन्युअसली त्याला फीड करत असतो आणि आपल्याला माहीत नसतं की त्याच्या पोटाची ॲक्च्युअल साईज काय आहे. ती त्यालाही कळत नाही बाळाला की आपण किती क्वांटिटीमध्ये दूध घेतलं पाहिजे, आणि आपल्यालाही कळत नाही की आपण त्याला किती दिलं पाहिजे. सो आपण त्याला जोपर्यंत पितो आहे तोपर्यंत प्यायला देतो. तसं नाही करायचं आहे. त्याला थोडं क्वांटिटीमध्ये बाळाला दूध द्यायचं आहे. आणि बाळ दिल्यानंतर एक 20 मिनटं त्याला असं ह्या पोझिशनला म्हणजे असं उभं त्याला घेऊन पाठीवरती हळू हात फिरवत त्याला 20 मिनटं तरी तसं घ्यायचं आहे. तर त्याचं उलटी म्हणजे नाही येणार. मग त्याला आपण खाली झोपवू शकतो. जर त्याच्या आधी तुम्ही त्याला दूध पिल्यानंतर डायरेक्टली खाली ठेवलं तर तो उलटी करणार नक्की आहे. ते बाळ उलटी करत असेल, स्पीटअप येत असेल, त्याला सारखं ओमटिंगसारखं होत असेल, किंवा दहीसारखं दुधासारखं काही बाहेर येत असेल, तर आपण काय केलं पाहिजे? सो पहिलं तर काळजी करू नका, काही असं नाही आहे. स्पीटअप्स होत असेल तर आपण काय केलं पाहिजे? सो पहिलं म्हणजे बाळाला फीड केल्यानंतर त्याला 20 मिनिट्सपर्यंत ह्या पोझिशनला अपर पोझिशनला त्याला 20 मिनिट्सपर्यंत आपण घेतलं पाहिजे. आणि पाठीवरती हळू हात असा फिरवत राहिला पाहिजे. आणि जसं लहान मुलांसाठी असतं तसंच मोठ्या मुलांसाठी पण असतं की आपण पण जेवल्यानंतर 20 मिनिट्सपर्यंत काही ॲक्टिव्हिटी न करता शांत बसून राहिलं पाहिजे. 20 मिनिट्स नंतर त्याला आपण काही ॲक्टिव्हिटी करण्यासाठी दिलं पाहिजे. म्हणजे खाली जर ठेवल्यानंतर त्याचे हातपाय हलणार, तर त्याचं ते ॲक्टिव्हिटीच असते लहान मुलांची. आणि जरी 20 मिनिट्स आपण त्याला उभं घेतलं आणि तरी देखील त्याला ढेकर नाही आला, तरी काळजी करण्यासारखं काही नाही आहे. काही मुलांना ढेकर नाही येत, पण 20 मिनिट्स आपण घेतल्यानंतर त्याचं ऑटोमॅटिकली जे फीड केलेलं जे दूध आहे ते डायजेस्ट होऊन जातं. डॉक्टर पण सांगतात की मुलांना 2-3 तासानंतर फीड करत राहा.
फ्रिक्वेंटली त्याचं चालू राहिलं पाहिजे देणं. स्मॉल क्वांटिटीमध्ये द्या, पण कंटिन्युअसली त्यांना द्या. 2-3 तासानंतर द्या. आणि जर आपण 5 ते 6 तासाचा जर गॅप दिला, फीड नाही दिलं आपण त्याला, तर त्याच्या पोटामध्ये गॅस होऊ शकतो, जे त्याला प्रॉब्लेम क्रिएट करू शकतं. जर फॉर्म्युला दूध देत असाल तर ते फॉर्म्युला दूधने जर ते सारखं स्पिटअप्स करत असेल, पूर्ण दिवसामध्ये त्याचं खूप वेळा स्पिटअप्स होत असेल, तर ते फॉर्म्युला थोडा चेंज करून बघा. म्हणजे काही असे असतात की ते डायजेस्ट मुलांना नाही होत फॉर्म्युला, सो ते चेंज करून बघा. ते तुम्हाला म्हणजे कळेल की कधी दूध दिल्यानंतर फॉर्म्युला आपण दूध देतो आहे त्याच्यानंतरच स्पिटअप जास्त होत असेल तर ते चेंज करून बघा. नेक्स्ट पॉईंट आहे की जर म्हणजे बाळाकडे थोडं लक्ष द्या. नोट करून ठेवा जर लक्षात राहत नसेल तर, की आपण जेव्हा बाळाला फीड करतो, ब्रेस्ट फीड करतो किंवा फॉर्म्युला दूध देतो किंवा काही ॲक्टिव्हिटी करत असेल तर ते स्पीटअप करत असेल, कोणत्या गोष्टीनंतर ते स्पीटअप्स करत असेल, त्यासाठी तुम्ही ते नोट डाऊन केलं किंवा काही लक्षात ठेवलं. जर तुमच्या लक्षात राहत असेल तर लक्षात ठेवलं तर ते आपल्याला हेल्प करेल की जर समजा बाळाने दूध नुकतंच पिलं, त्याला 20 मिनिट्स आपण असं अपर पोझिशनला घेतलं, पण तरीही देखील खाली ठेवल्यानंतर काही ॲक्टिव्हिटी केलं तर तो स्पीटअप्स करत असेल, तर आपल्याला थोडंसं लक्षात येईल की ते आपण त्याला अजून थोडा टाईम होल्ड केलं पाहिजे आणि मग नंतर त्याला ॲक्टिव्हिटी करायला दिलं पाहिजे. जर असं तुम्हाला हेल्प होईल की कधी करतं ते दूध पिल्यानंतर, ॲक्टिव्हिटी केल्यानंतर की फॉर्म्युला दूध पिल्यानंतर, ते तुम्हाला तसं कळेल. व्यतिरिक्त जर तुम्हाला काही सिम्पटम्स असे दिसत असतील, वेगळे साईन देत असेल बाळ, तर तुम्ही नक्की त्याला डॉक्टरकडे घेऊन जा. दुसरं कारण असं आहे की बाळाचं वजन हे वर्षभरापर्यंत वाढलं पाहिजे. वाढत्या प्रोसेसमध्ये ते असायला हवं. हळूहळू का असेना पण ते वाढत राहिलं पाहिजे. 1 वर्षापर्यंत त्याचं वजन 10 ते 12 ह्या टप्प्यामध्ये आलं पाहिजे. जर ते वाढत नसेल तर ते तुम्हाला डॉक्टरांना जाऊन डिस्कशन करायला हवं की ते का वाढत नाही आहे. दुसरं म्हणजे बाळ स्पीटअप्स करताना खूप असं इथे म्हणजे ह्या ठिकाणी त्याला त्रास होऊन तो स्पीटअप्स करत असेल किंवा डिस्कम्फर्ट होत असेल की म्हणजे कसं तरी होत असेल त्याला, तर त्या टाईममध्ये तुम्हाला बाळाला डॉक्टरकडे घेऊन जाण्याची गरज आहे. तिसरा पॉईंट असा आहे की बाळ जर फीड कमी घेत असेल, जर बाळ पहिलं दिवसातून 3-4 वेळा घेत असेल, 2-2 तासानंतर आपण जे देतो तसं जर घेत असेल आणि अचानक बाळाने दूध कमी केलं असेल, काही म्हणजे पीत नसेल, तर त्यावेळी तुम्हाला डॉक्टरकडे घेऊन जाण्याची खूप गरज आहे. हा पॉईंट असा आहे की बाळ दूध पिल्यानंतर ॲज इट इज दूध तसंच बाहेर काढत असेल, ॲज अ पॅरेंट्स तुम्हाला माहीत असेल की दुधाचे कन्सिस्टन्सी काय आहे. जर ते फीड म्हणजे ब्रेस्ट फीड असेल तरीसुद्धा आणि फॉर्म्युला फीड जरी असेल तरीसुद्धा त्याचं कन्सिस्टन्सी तुम्हाला माहीत असेल, ॲज इट इज तसंच बाहेर येत असेल, तर तुम्हाला डॉक्टरकडे घेऊन जायला हवं. आणि जर दहीसारखं, पनीरसारखं जर बाहेर येत असेल तर ते नॉर्मल आहे, तर ते तसं काही काळजी करण्यासारखं नाही आहे. सो माझं टॉपिक इथेच संपला आहे. तुम्हाला ही हेल्पफुल माहिती वाटली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, म्हणजे दुसऱ्या मदर्स लोकांना पण कळेल की काय प्रॉब्लेम्स असतात आणि ते कसे सॉल्व करू शकतो डॉक्टरकडे न जाता.